नमस्कार मित्र, बघा आपल्याकडे अजून तापमानवाढीचं संकट सुरुवात झालं आहे. पण ज्यांच्याकडे भयानक तापमान असतं ती राजस्थानची लोक हजारो किलोमीटरचा सायकल प्रवास असो, उंट प्रवास असो, पायी प्रवास असो, तसं करून आपल्या भागामध्ये काही दिवस काढायसाठी येतात. त्यांना काही आवडत असेल का ती परिस्थिती? पण परिस्थिती माणसाला किती मजबूर करते याचं हे उदाहरण बघा. त्या मायमाऊलीला काय गरज आहे या तापमानामध्ये असं चालायची, पण नाईलाज आहे. त्यांच्याकडली परिस्थिती तशी बिघडली. अशीच परिस्थिती ठिकठिकाणची बिघडणार यात शंका नाही. याची ही स्पष्ट लक्षणं आहेत की अशी राज्य आपल्याला बदलवून आपलं संकट जे येणार त्याविरुद्ध जनजागृती केल्याशिवाय या संकटाविरुद्ध आपण लढू शकणार नाही. या मायमाऊलींना नसेल वाटत का की आपलं घर, आपलं दार, आपली शेती इथेच राहावं, पण या परिस्थितीमध्ये यांना जगावं लागतंय. ही लक्षणं ओळखा, तापमानवाढीला महत्त्व द्या आणि आपल्या घरात, आपल्या शेतीमध्ये झाडांवरती प्रेम करा, झाडे लावा, आहेत ती जगवा. आणि तरच आणि त्याही पलीकडे जर आणखी काही करायचं असेल तर यूट्यूबवर आचार्य प्रशांत यांना जरूर ऐका आणि गीता सत्रसोबत जरूर जोडा.